बोल ग. ओके आली इकडं. ओ गॉड. बापरे मधी. देते. तर आता आम्ही जाणार आहे बाहेर फिरायला ना चिंजू. जागा नाहीये. बस मधी बस. तर मधी बस. चल इथे मधी बस. तर पप्पाची सुट्टी संपणार आहे 8 तारखेला. पण ऍक्च्युली माहिती नाहीये फ्लाईट असेल की नाही, कॅन्सल पण होऊ शकते. जिथे ते सिच्युएशन चालू आहे मिडल ईस्ट मध्ये, तर आम्हाला पण जास्त काय माहिती नाही. आणि आमची जरा पण त्यांना पाठवण्याची इच्छा नाही. हो, जोपर्यंत सगळं तिकडं व्यवस्थित होत नाही ना, शांत होत नाही ना, तोपर्यंत आम्ही त्यांना पाठवणारच नाही. कारण की खूप भीती वाटते ना हो. पाठवायची पण. मग आम्ही आज जाणार आहे बाहेर. चला जाऊया. आणि बहुतेक आम्ही हॉटेलमध्ये पण जाऊ आमचं फेवरेट पावभाजी खायला. चला बाय. निघतो आम्ही. तर त्यांना सुट्टी वाढवायला सांगणार आहे. तोपर्यंत सगळं शांत होत नाही ना तिकडे, तोपर्यंत. कारण की मग तिकडे गेल्यानंतर आम्हाला इकडे काळजी वाटेल त्यांची. हो, अजिबात करमणार नाही आणि सारखं लक्ष तिकडेच राहील. आता जे म्हणजे आता जिकडे असतील त्यांची अवस्था कशी होत असेल त्यांना समजत असेल. हा तर चला जाऊया. तर आता आम्ही आमचं थोडंसं काम होतं ते करून आता आम्ही आलोय हॉटेलमध्ये. आम्हाला भूक लागली आणि नाश्ता करण्यासाठी आम्ही आलोय, कारण की आम्हाला खूप भूक लागलेली. काय झालं? नाही तिथे कसं बनवू शकतो. नाही त्याला जर म्हणलं असतं ना आम्हाला थोडं शूट करू दे, करू दिलं. रील तो बनवतोच ना इंस्टाग्रामला रील. जेव्हा भेटणार ना तेव्हा तो फोटो बिटो काढणार. जेव्हा आपल्याला देईल ना तेव्हा तो मला वाटतं करेल व्हिडिओ आपल्या बरोबर. चीज मसाला डोसा ऑर्डर केलाय आणि ह्यांनी पण पावभाजी, सोनूनी पावभाजी ऑर्डर केली आणि गुरुनी पण पावभाजी ऑर्डर केली. मला आणि किंजूला मसाला डोसा. किंजू हो चल. ए किंजू चला. उठशील तू तर झाला. जाणार ना आम्ही. हो हो चालले दे चला. हा 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 नाही तू राहायचेच. त्याला मदत कर की साफसफाई करायला. चला. तर बघा आताच आम्ही आलो आणि येताना मी भाजी घेऊन आले. बघा कोबी आणला, मेथीची भाजी आणली, मीठ पण केली. आता मला बनवायची आहे. आणि कालवण्यासाठी भेळ आणली, कांदे आणले 1 किलो आणि टमॅटो आणले 1 किलो. 1 किलो टमॅटो 30 रुपयाला भेटली म्हणून 1 किलोच आणली. 8 दिवस तर बघायला नको, 8-10 दिवस जातील हे टमाटे. असं स्वस्त असलं तर मी एकदमच आणून ठेवते, म्हणजे बरं पडतं. जास्त असं हे करावं लागत नाही. आता काय करते, चिंजूला पहिलं चारते आणि नंतर मग मी जेवण बनवते. आता काही जास्त जेवण बनवायचं नाही. आताच आम्हीच मगाशी 7 वाजता नाश्ता केलाय ना हॉटेलमध्ये. मग जास्त काही भूक नाही आम्हाला, कारण की दुपारच्या चपात्या आहेत. फक्त भाजी बनवणार मेथीची आणि तीच खाणार. पोरी तर आता जेवणारच नाहीत. मी आणि किंजूचे पप्पा जेवणार आहे. आमच्या दोघांसाठी भाजी बस झाली आणि चपाती. चला आम्हाला पण जास्त काही भूक नाही, बस चपात्या वेस्ट होतील म्हणून बनवायची आहे भाजी आणि खायची आहे. वाढू का किंजूला? चला किंजूला देते जेवायला. किंजली जेवायला देऊ का बाळा? कपडे चेंज करायचे. मीठ टाकले का बघते डाळीत. ओ बाळा चल चल, भूक लागली तुला? हे काय दिले की जेवायला ग? माझ्या बाळाला जेवायला देते. चला
चला ए चल ग बघ पिलो कसा आहे ग किनू गलम आहे हा कशी करते गलम आहे गलम बोल ना ग गलम आहे हो हो काय आहे ती झाडू मारते की भाजी नीट केलेलं माती पडली ना खाली किती माती असते भाजीला तू जेवा पिलो आता ओ झालू तुला काय करायचंय झालू मी मारते झाडू तू राहू दे झालू लय माझी किंजू हुशार आहे बघितलं आता झाडूच आणायला गेली मी मारते झाडू तू जेव हा ये बरं चल मग पडद्याआड कसं लपलंय बघा पडद्याआड बघू वाव पडद्याआड लपतय चला तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला